नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। श्री अनिल दादा गावंडे यांचा आज वाढदिवस आहे। तर वाढदिवसानिमित्त आज पूर्ण दिवसभराचं पूर्ण शेड्यूल ब्लॉग मध्ये आज त्यांचा वाढदिवस जो आहे तो पूर्ण याच्यात दाखवतो तुम्हाला। सुरुवात होणार आहे आपल्या अकोटवरून सरळ वांगेश्वरले, त्यांच्या हातून अभिषेक आहे मंडळी। सगळ्यात पहिले तुम्हाला अभिषेक दाखवतो मी, नंतर मग एक एक करून जे खेडेपाडे झाले गावावरती फिरणार आहेत ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो मी। तर चला तेल्हाऱ्याचे सोबतच युवाक्रीचे भूमिपुत्र, प्रदेशाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पार्टीचे व लोकजागर मंचाचे संस्थापक श्री अनिल दादा गावंडे आज यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आपण सकाळपासून ब्लॉग चालू केलेला आहे मंडळी। तर आम्ही सध्या आलेला श्री वांगेश्वर भगवान संस्थान या ठिकाणी। अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी ठीक 7:30 वाजता अभिषेक चालू आहे महाराजांच्या अभिषेकाचा कार्यक्रम आटोपलेला आहे। आरती चालू आहे मस्तपैकी। खूप आनंद व्यक्त झाला सकाळी सकाळी आणि दादां थ्रू अभिषेक झाला। त्यानिमित्त आपण दादांना 2 शब्द बोललेलो म्हणजे आपला व्हिडिओला सुरुवात होऊन जाईल। आज माझ्या वाढदिवसानिमित्त वांगेश्वर इथे सकाळी अभिषेक करण्यात आला आणि या दानपूरच्या चांगल्या पथकाने इथे एक शिववंदना, खूप सुंदर अशी शिववंदना दिली। आज दिवसभरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम, पुन्हा रुग्णवाहिकेचं लोकार्पण आहे, मेडिकल कॅम्प्स आहेत, असे आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत। मला सगळ्यांनी सकाळपासून शुभेच्छा दिल्या। या सगळ्या दानपूरच्या पथकाचं मी आभार व्यक्त करतो। इतक्या सकाळी येऊन माझ्यासोबत अभिषेकात यांनी एक छान वंदना दिली। धन्यवाद। बोला सियावर रामचंद्र की जय। हर बोला महादेव। मंडळी इकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंदिराच्या समोर आपल्या तर मंडळी आम्ही सध्या आलेला दानापूरले श्री दत्त मंदिर संस्थान इथं, तुमची इथं आहे आता मस्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम। मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे दानापूरची मंडळी चांगल्या प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करत आहे। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ राहिले। ते केक आणून असं मस्तपैकी आरती वगैरे झालेली आहे सध्याच पाहू शकतो। आनंद लोकी भरुते हरे नाम निष्कामयी ग्राम सेवा घटू सर्व भावे करू स्वर्गावा। आम्ही दानापूर मधून सध्या निघालेलो आता सरळ तेल्हाऱ्याला जाऊ बघू। आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं त्यांचं अभिनंदन। साधारणतः या परीक्षेला अकोट युवकेट तेल्हारा या 12,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। आता फायनली आपल्या तेल्हाऱ्यातील अनिल दादा गावंडे यांनी ॲम्ब्युलन्सची सुविधा करून दिलेली आहे। मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या अनिल दादांनी आपल्या अकोटमध्ये मागं ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली होती 22 जानेवारीच्या वेळेस। मागचे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल। अशा प्रकारे मंडळी कार्यक्रम होत सध्या वरती आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आता जेवण करून मस्तपैकी जेवण लागून लागतं
तुम्हाला मी दाखवतो. ब्लॉग जो तो कंटिन्यू करा. अशा प्रकारे मंडळी आमचे जेवण वगैरे आटोपले. आता निघालो हिवर खेळले जासाठी. तिथेही मस्त एक कार्यक्रम आहे, तोही तुम्हाला दाखवतो याच्यात. चला. आता आपण आलेलो हिवरखेडमध्ये. या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं हारान पूजन होत आहे आणि हे भवानी मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी हार अर्पण करू देवीला. सोबतच हिवरखेडमध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे ज्या गावात चाललो त्या प्रत्येक गावात वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे. आणि हे आपले हिवरखेडची गावकरी मंडळी. तर मंडळी आता आपण आलेला आपल्या अकोटमध्ये. या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे 4-5 ठिकाणी. आणि सध्या पोहोचलेलो आपण अकोलखेडमध्ये. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंगलाय तनो हरे. तर मंडळी आपण सध्या आलेलो आहोत आपल्या अकोटचे ग्रामदैवत श्री संत नरसिंह महाराजांच्या मंदिरात. समावेशमारोग्यमाविधातुश्रोमानमय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभ शतसंवत्सरं दीर्घमायुः. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Dada. Happy birthday to you. आपल्या सगळ्यांचे पहिले आभार व्यक्त करतो, कारण की इतका उशीर झाला तरी तुम्ही सगळे माझ्यासाठी इतक्या उशिरून सगळेजण हजारात वाढदिवस साजरा. आज काही राजकीय भाषण देत नाही. वाढदिवसाचा दिवस आहे आज. सगळ्या लोकजागर मंच आणि प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे सकाळपासून भरगोसचा कार्यक्रम असा आज वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला. बरेच जण वाढदिवस साजरे करत नाहीत, पण मी माझा करतो. आणि त्याच्या वाढदिवस साजरा करताना एक संकल्प दिवस म्हणून किंवा एखादा दरवर्षी वाढदिवसानिमित्त एखादा संकल्प घेतला पाहिजे आणि तो पुढच्या वाढदिवसाला किमान पूर्ण केला पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की एखादी ॲम्ब्युलन्स आपल्याला तेलाला देता आली तर या वाढदिवसानिमित्त आपण ती लोकांना अर्पण करू. आणि मला आज आनंद वाटते की माझ्या आई वडिलांच्या हस्ते मी आज त्याचं लोकार्पण केलं सकाळी तेलाऱ्याला. आणि नवीन ॲम्ब्युलन्स तिथे तेलारा तालुक्यासाठी मी आज लोकार्पण करून ती लोकांना दिली. तसंच आता जे पर्यावरणाचं जे सध्या वातावरण आहे जे सुरू आहे, यावर्षी सगळ्यांनी गरमीचा खूप अनुभव घेतला. पाऊस कमी होत चालला आहे, पर्यावरणात प्रदूषण खूप वाढत चाललं आहे. तर दरवर्षी किमान 200 किंवा 250 किंवा 100 असे झाडं वाढदिवसानिमित्त लावल्या गेले पाहिजे. ते पण टी गार्ड सहित. नुसतं लावले नाही तर त्याची प्रत्येकाने जबाबदारी घेऊन ती जगवली पाहिजे. तर यावर्षी असं आम्ही 500 झाडांचं टार्गेट यावर्षी आम्ही कंप्लीट करतोय. 500 टी गार्ड आणि झाडं आम्ही आमच्याच काही कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिलेत. आणि आज जवळपास 10 ठिकाणी आज आमचं वृक्षारोपण झालं. दानापूर आहे, वांगरगाव आहे, बेलखेडा आहे, हिवरखेडा आहे, तेल्हाऱ्यामध्ये 2 ठिकाणी झालं, अकोलखेड आहे, अकोटमध्ये झालं. असा 8-10 ठिकाणी आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. तर प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न, एक छोटा प्रयत्न माझा राहील. आणि मी नेहमीच म्हणतो की मी काही नुसतं राजकारणासाठी त्या आलो नाही आहे. आमदारकीचं काय होईल ते होईल, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. माझं काम आहे काम करणं. पण सामाजिक वसा जो घेतलेला आहे तो असाच सतत सुरू राहील. राजकारणाचं काही हो, लोकजागर मंच त्याच्यासाठीच मी एक सामाजिक संस्था निवडली आणि त्याच्या माध्यमातून याच्याही पुढे असेच सामाजिक कार्य याच्यातून सुरू राहतील. आपल्या सगळ्यांचं त्याच्यात मार्गदर्शन सहकार्य नेहमीच असतं. असंच तुमचं मार्गदर्शन प्रेम सातत्यानं माझ्यासोबत राहो अशीच या वाढदिवसानिमित्त हनुमंताला विनंती करतो. असंच प्रेम कायम ठेवा. आभारी आहे आपल्या सगळ्यांना.